आजपासून 40 दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले करायला सुरुवात केली आणि हे हल्ले सुरू झाल्यानंतर जवळपास आठवडाभरामध्ये इराण शरण येईल किंवा तिथं तख्तापलट होईल. म्हणजे आपण बॉम्बिंग करू, तिथले नेते मारून टाकू आणि डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी असलेली लोक जर शिल्लक राहिली नाही तर इराणची जनता ही रस्त्यावर उतरेल आणि ती तिथं लोकशाही आणेल किंवा तख्तापलट करेल असं अमेरिका आणि इस्रायलला वाटत होतं. पण तसं काही झालं नाही आणि आयातुल्ला खोमेनी सारखे सुप्रीम लीडर पहिल्या धडाक्यात मारले गेल्यानंतर सुद्धा इराण लढत राहिला आणि अपेक्षेपेक्षाही कितीतरी पट जास्त डॅमेज हे इराणनं अमेरिकेला दिलं. म्हणजे अमेरिकेचे अत्याधुनिक रडार असतील किंवा अमेरिकेची अत्याधुनिक विमानं असतील, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणावर इराणनं डॅमेज केलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि त्याचे फोटो जगभर प्रसिद्ध झाले आणि यातून अमेरिकेची प्रचंड नाचक्की झाली. आता महिन्याभरापेक्षा सुद्धा जास्त काळ युद्ध चालल्यानंतर सुद्धा इराण शरण येत नाहीये हे बघितल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी कार्पेट बॉम्बिंग करण्याची धमकी दिली आणि तरीही इराण काही या धमक्यांना बदला नाही.